भ्रष्टाचारी प्रशासन ही आता गेल्या काही वर्षांमध्ये झालेली ओळख ही भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना फुटायचं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायचं आहे। नगरपालिकेमध्ये असणाऱ्या फाईल्स, नगर विकास खातं, तिकडचा असणारा नगर रचना विभाग, तिथे असणारे फुटांचे पैसे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायच्या आहे। भ्रष्टाचार मुक्त असं शासन तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेमध्ये तयार करायचं आहे। आणि म्हणून पर्यंत जाऊन सांगितल्या पाहिजे त्या स्वयंपाकघरात जाणाऱ्याचा अधिकार हा तुमच्याकडे आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त असं शासन निर्माण करणं। पंतप्रधान नेहमी सांगतात मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा। याचा अर्थ काय की पूर्वी दिल्लीतून केंद्रातून येणारा प्रत्येक पैसा हा जोपर्यंत खालीपर्यंत जायचा फक्त 15 पैसेच त्यामध्ये खालीपर्यंत पोहोचतात असं मी म्हणत नाही। त्यावेळेस पार्टीचा कार्यकर्त्याला करायचा, जिथल्या असणाऱ्या प्रत्येक जनरागिणीला करायचा, प्रत्येक बूथवरती 900-950 पेक्षा जास्त बूथ या महानगरपालिकेत आहेत। सर काय सांगाल, आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मोठी सभा घेतलेली आहे आणि पक्षप्रवेश पण झालेला आहे, काय माहिती द्याल, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून आपण बघतो की आज प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेला आहे। आज इंग्रजी नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। या शुभ मुहूर्तावर आजचा शुभारंभ झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनोज दादा राऊत त्यांची पूर्ण फॅमिली आणि जवळ शेकडो कार्यकर्ते आज बहुजन विकास आघाडीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद या निमित्ताने मिळालेली आहे। त्यामुळे मनोज दादा सर्व शेकडो कार्यकर्ते जरा आम्ही निश्चित सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी महायुतीच या वसई विरार नालासोपारा महानगरपालिकेचा महापौर बनवणार आणि त्याच्या विजयाची सुरुवात आज सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय एक विजयाचं द्योतक आज आपण बघतोय की एक चांगला शुभ संकेत या निमित्ताने मिळालेले आहेत। त्यामुळे या सर्वांचं मी स्वागत करतो। या मनोज दादा असतील त्याच्या सोबत आलेले सर्व कार्यकर्ते यांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील आणि जे काय भविष्यामध्ये वसई विरारच्या विकासासाठी जे काय होईल ते आम्ही सर्व यांच्या माध्यमातून नक्कीच करू आणि त्यामुळे त्यांचं मी स्वागत करतो। आपण काय सांगाल, आज सेंचुरीची घोषणा दिलेली आहे, थोडे अवघेच दिवस उरलेले आहेत वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीला। आज मनीष राऊत यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। आता तुमच्यासाठी 7 नंबर 6 नंबर आणि 4 नंबरला तुम्हाला लॉटरी लागली। मनीष राऊत आणि त्यांचे बंधू मनोज राऊत आणि त्यांचं पुरी टीम आणि त्यांच्या ज्या सर्व भगिनी ज्या आल्या आहेत त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टी हार्दिक स्वागत करतो। आज नववर्षाची सुरुवात आहे, त्यानिमित्तही सर्वांना शुभेच्छा देतो। आज विजयाचा शंखनाद झालेला आहे। महाराष्ट्रातील प्रदेश अध्यक्षाची पहिली सभा कार्यकर्ता संवाद मेळावा या वसई विरारमध्ये झालेला आहे आणि आपण पाहताच की भारतीय जनता पार्टीची मागे झालेल्या नगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पार्टी असेल, सर्वात जास्त नगराध्यक्ष नगरसेवक असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्याचप्रमाणे या वसई विरार महापालिकेमध्ये 108 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निश्चितपणे निवडून येणार आहेत। मी मनोज दादा आणि मनीष दादांचे परवा दिवशीचे त्यांचे कालचेच व्हिडिओ बघितले, ज्या माझ्या भगिनी त्यांच्यासाठी आक्रोश करत होता ना, मी मांजरेकरला लगेच फोन केला, बाबा एवढं काय मनीष दादा, मी अनेक वर्ष ओळखतो, महाकालीचं दर्शन मी घेतलेलं आहे,
पण त्यांच्या व्यक्तिगत आमचं काही बोलणं संबंध नाही. त्यांच्यावरती प्रेम करणारी लोक जर बघितली ना, खरोखर मी थक्क झालो. खूप मनापासून प्रेम लोक त्यांच्यावर करतात आणि हे का करतात की त्यांनी जी बांधिलकी ही जनतेची आहे. करोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम, करोना काळामध्ये दीन दलित दुबळे गरीब जे वेळेला सहाय्य होते त्यांच्यासाठी केलेलं काम हे निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे त्यांचा निश्चित फायदा हा भारतीय जनता पार्टीला या वसई, नालासोपारा, विरार या भागात निश्चितपणे होईल. त्या आगरी समाजाचे चांगले कार्यकर्ते आहेत. बहुजन विकास आघाडी असेल तर आगरी समाजाचे ते हे आहेत, पदाधिकारी आहेत. तेव्हा त्यांचं काम संपूर्ण विरारच नाही तर नालासोपारा, वसईमध्ये त्यांच्या कामाची ख्याती आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत मी निश्चितपणे करेन आणि त्यांना भारतीय जनता पार्टी, आपण बघितलं असेल आता पूनमताईंनी सांगितलं कशा प्रकारे सांगितलं, आणि माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलगाला या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि सगळ्या मतदारांनी मला विधानसभेत पाठवलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जी कार्यकर्त्याची कदर करणारी पार्टी आहे. त्यामुळे त्यांचा मान, त्यांच्या कुटुंबाचा मान, त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा उचित सन्मान ही भारतीय जनता पार्टी निश्चित कायमपणे करत आहे. काका काय सांगाल, एका मागोमाग एक झटके तुम्ही बहुजन विकास आघाडीला देताय. आता हा जो काही झटका लागलेला आहे, कारण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे उमेदवारीचे अर्ज भरले जातात, 2 अर्ज भरले जातात, सूचक आणि अनुमोदक हे एकच भरले जातात. याच्या मागचं नेमकं काय कारण असू शकतो, तुम्हाला काय वाटतं? नाही, तो BVA विषय आहे. मी एवढंच सांगेन की मनीष राऊत हा ताकदीचा कार्यकर्ता आहे आणि 7 नंबर, 6 नंबर आणि 4 नंबर मधले आज मी इकडे डिक्लेअर करतो हे सगळे उमेदवार विजयी होतील. एवढंच मी बोलून आज मनीष राऊतचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत करतो. मनीष जी क्या बताएंगे आज आपका भारतीय जनता पार्टी में प्रवेश हुआ है, क्या लगता है? देखो, आज नए साल में नए विचारों से भारतीय जनता पार्टी में मैंने प्रवेश लिया है. भारत में जनता की हित करने वाली पार्टी. हम हमारे उस नगर में, कारगिल नगर मनवेल पाड़ा में जनता के हित के लिए हमने ये प्रवेश किया है. जनता के जो जो समस्या रहेगी उसे छुड़ाने के लिए हमने प्रवेश किया है और हम जो भी सहायता हो सके हम हमारे तरफ से करेंगे. और भारतीय पार्टी में लाने वाले हमको कैलाश काका है, फिर नाइक साहब है, सौरा साहब है और जादू की लकड़ी घुमाने वाले खास करके रविंद्र पाठक सर, रविंद्र चौहान साहब, जब वो आके एक पहली बार भाषण दिए थे तो बोला ये आदमी तो सिंपल दिखता है, ये क्या करेगा, लेकिन वो एक जादूगर निकले और उन्होंने कौन सी लकड़ी इस वसई तालुका पे घुमाई मालूम नहीं कि सब चुन के आ गए. मैं प्रवक्ता हूँ और मेरे दिल से मैं नाराज हूँ. मुझे टिकट नहीं मिला. 25-30 साल मैंने इस पक्ष को दिए, मेरे साथ नाइंसाफी हुई है. इसीलिए मैं मेरे कारगिल नगर के लोगों के हित के लिए यहाँ पर प्रवेश किया हूँ. आज हमारे हितेश भाई, फिर नारायण मांजरेकर जी सब हमारे साथ है और मैं सबको इतना ही कहूंगा, जो भी हो सके जनता के हित में हम जरूर करेंगे. और हमारे साथ खासदार जी भी है और राजन नाइक सर भी है, दुबे मैडम भी है और कैलाश काका भी है. सबको मैं इतना ही कहूंगा, जनता के हित के लिए जो भी करना पड़ेगा दिलो जा से मैं करूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.